नमस्कार. आता यशपाल हा रागिणीला ब्लॅकमेल करत असतो. त्यामुळे रागिणी खूपच वैतागलेली असते. रागिणी आता विचार करत असते की ह्या यशपालचा बंदोबस्त कसा करायचा. एकदा आपण ना ह्या यशपालला धमकी दिली पाहिजे. जर धमकीने गप्प बसला तर बसला, नाहीतर त्याचं काहीतरी करावंच लागेल असा रागिणी मनात विचार करते. आणि आता रागिणी यशपालला धमकी देण्यासाठी यशपालच्या समोर येते आणि म्हणते, एक गोष्ट लक्षात घे, मी कोण आहे माहिती आहे? मी रागिणी पटवर्धन आहे. अरे मी काहीही करू शकते. मी स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. तुला माहिती आहे ना, तूच स्वतः बघतोयस की मी माझ्या स्वार्थासाठी मी माझ्या सख्या लेकाला मारले. तू तर काय चीज आहेस. आणि माझ्या वाटेत जाण्याचा विचार सुद्धा करू नकोस. आणि जो तुझ्याकडे व्हिडिओ आहे ना, व्हिडिओ तो आत्ताच्या आत्ता डिलीट करून टाक, नाहीतर माझ्यासारखी वाईट बाई कोणी नसेल. आता रागिणीचं सगळं बोलणं यशपालने ऐकलेलं असतं. आता यशपाल म्हणतो, काय तुला काय वाटलं मी कोण आहे माहिती आहे? मी यशपाल आहे, यशपाल. तुझी सगळी हिस्ट्री काढून बसलोय आणि तुला अजून माझी हिस्ट्री सुद्धा माहिती नाही. आणि एक गोष्ट लक्षात घे, हा यशपाल कोणाच्याही बापाला घाबरत नसतो. अगं तुझ्यासारखेला 4 वेळा जाऊन मुंबईच्या चोर बाजारात विकून येईल, तरी सुद्धा तुला पत्ता लागणार नाही तुला विकले गेले. हे सगळं ऐकून रागिणी हादरलेले असते. नक्की हा काय बडबडतोय? हा मला धमकावतोय की हा खरंच असं करू शकतो? असा रागिणी आतल्यात विचार करत असते. रागिणीला आता काय करायचं कळत नसतं. तर इकडे भूमी आणि आकाश गाडीने प्रवास करत असतात. त्यावेळी भूमी म्हणत असते, आकाश तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? आता पिल्लूला आपण पिल्लू नाही म्हणायचं. उद्या त्याला एक नाव भेटणार आहे. नामकरण विधी आहे त्याचा, पण तो बघायला मी नसणार आहे. असं बोलून आता भूमी ही गाडीतच रडायला लागते. भूमीला खूप वाईट वाटत असतं. तर आता आकाश भूमीला सांभाळत असतो. तर इकडे रागिणी आणि यशपालचं बोलणं चालू असतं. यशपाल म्हणत असतो, मी काय म्हणतोय, आता ना तू एक काम कर. तू छानपैकी ह्या महाजनांच्या बंगल्यातच माझी राहण्याची छान अशी सोय कर. आणि दुसरी गोष्ट, आता हा व्हिडिओ आहे ना त्याचा पहिला हप्ता देण्याची पण सोय कर. पहिला हप्ता आहे 20 लाख. 20 लाख ऐकल्यावर रागिणीची तर आता धांदलच उडते. कुठनं आणायचे 20 लाख? रागिणी म्हणते, एवढे पैसे? आणि तेवढ्यात तिथे भूमी आलेली असते. आता भूमी ह्या दोघांकडे बघत असते. आता भूमी अशी बघत असते की तिला काय, हा कोण आणि ह्या आत्यांना काय भेटायला आला असा प्रश्न पडलेला असतो. भूमी प्रश्नार्थक नजरेने त्या दोघांकडे सुद्धा बघत असते. आता दोघही आता भूमीकडे बघतात. भूमी पाठोपाठ आजी सुद्धा आलेली असते. रागिणी आता पुरती घाबरलेली असते की हा यशपाल ह्यांच्या पुढ्यात माझं बिंग तर नाही फोडणार ना. आता यशपालला रागिणी खूपच घाबरलेली आहे आणि भूमीच्या येण्याने रागिणीची तर पुरती वाटच लागलेली आहे. आता भूमी रागिणीची कशी वाट लावेल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.